अनेक वर्षांपासून विकासकामे होत नसल्याचा आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे गावकरी संतापात होते। त्यातच त्यांनी थेट मंत्र्यांच्या ताफ्यावरच हल्ला चढवला। त्यात मंत्री महोदयांना जीव मुठीत घेऊन पळावे लागले। बिहारचे ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार आणि विधानसभेचे आमदार कृष्ण मुरारी उर्फ प्रेम मुखिया यांच्यावर गावकऱ्यांनी जोरदार हल्ला चढवला। या हल्ल्यात त्यांचा अंगरक्षक आणि एक पोलीस शिपाई जखमी झाले। गावकऱ्यांनी त्यांचा दूरपर्यंत पाठलाग केला तर मंत्री महोदयांना जीव मुठीत घेत काही किलोमीटर पळावे लागल्याची माहिती समोर येत आहे। अचानक झालेल्या या हल्ल्याने प्रशासन आणि यंत्रणा गोंधळून गेली। मंत्र्यांना वाहनात बसण्याची संधी सुद्धा गावकऱ्यांनी दिली नाही। या संकटातून अखेर मंत्री महोदय सही सलामत बाहेर पडले। काही दिवसांपूर्वी पाटणाजवळील शहाजहापूर पोलीस ठाण्याअंतर्गत एक भीषण अपघात झाला। त्यात 9 लोकांना प्राण गमवावे लागले। त्यात नालंदा जवळील हिल्सा ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मलावा या गावातील लोकांचाही समावेश होता। मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मंत्री श्रवण कुमार गलावा गावात पोहोचले, पण ते येताच गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला। अचानक झालेल्या या हल्ल्याने सर्वच जण गांगरले। त्यांनी वाहने तशीच सोडून पळून गेले। मंत्र्यांच्या मागे गावकरी लागले। मंत्र्यांना गावकऱ्यांनी 1 किलोमीटर पळवले। या हल्ल्यात त्यांचा सुरक्षा रक्षक आणि पोलीस जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच या गावाभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। मंत्री महोदय मलावा गावाजवळ पोहोचले। त्यांनी अपघातग्रस्त मृत कुटुंबाची भेट घेतली। ते गावात जवळपास 20 ते 25 मिनिटे थांबले। ते ताफ्याकडे वळले तेव्हा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला। त्यांना जीव वाचवण्यासाठी मागे धावावे लागले। काही गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला। हे सर्व गावातील बदमाश लोक होते असा दावा मंत्र्यांच्या जवळील व्यक्ती करत आहेत। या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत। काही जण रस्त्यांची दुरावस्था आणि विकासाकडे कायम दुर्लक्ष यामुळे नाराज होते। त्यातूनच ही घटना घडल्याचे मानले जात आहे। या घटनेने नितीश कुमार सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत। या घटनेने सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे।